नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता SIT कडे. बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी. हत्येच्या गुन्ह्यात आज केस कोर्टात हजर करणार. वाल्मिक कराड हॉस्पिटल बाहेर येताच रोहितला दिला आवाज. कराडनं रोहितला आवाज दिल्यावर पोलिसांची 12 वेळा रोहितला हाक. कराडनं आवाज दिलेला रोहित कोण? चर्चांना उधाण. आरोपी कुणीही असो, सरकार त्यांना सोडणार नाही. चौकशीत ज्यांचं नाव येणार त्याच्यावर कारवाई होणार. दोषींना अजिबात थारा देणार नाही. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना. कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का, याकडे लक्ष. सुरेश धसांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर 15 मिनिटं चर्चा. बीड प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असा माझा प्रयत्न. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. 13 तासानंतर कराड कुटुंबाचं परळी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे. तर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करू नका, कराड कुटुंबाची मागणी. वाल्मिक कराडच्या कुटुंबाचं पोलिसांना निवेदन देत आंदोलन मागे. तर आज पुन्हा बैठक घेऊन त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेणार. आंदोलन मागे घेतल्यानंतर कराड कुटुंबाची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे. शरद पवारांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडवर मकोका लावला ही चांगली गोष्ट. धनंजय मुंडेंची टोळी जातीय तेढ निर्माण करते. या टोळीचा समूळ नायनाट झाला पाहिजे. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा. मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी. देशमुख कुटुंबानं आंदोलन केल्यानं सरकारनं पाऊल उचललं. खरा तपास काय होतो हे कुणालाच माहित नाही. 36 दिवस सरकार काय करत होतं, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. कराडला मकोका लागला, आता आपण योग्य दिशेने जातोय, दमानी यांची प्रतिक्रिया. CID आणि SIT तपासाला उशीर झाला. याआधी किती पुरावे नष्ट झाले असतील, दमानी यांकडून शंका व्यक्त. बीड हत्या प्रकरणाच्या तपासातून लोकप्रतिनिधींनी बाजूला व्हावं. सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर सदावर्तेंची प्रतिक्रिया. 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. वाल्मिक कराडनं पुण्यात मालमत्ता खरेदी केल्याचं समोर. ज्योती जाधवच्या नावानं वाल्मिक कराडनं मालमत्ता खरेदी केल्याची सूत्रांची माहिती. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका. गोरख हडोळे नावाच्या कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कारवाई. अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीची नोटीस. वंजारी समाजाची बदनामी केल्याप्रकरणी 5 कोटी रुपयांची नोटीस पाठवल्याची माहिती. रत्नाकर चौरे असं नोटीस पाठवणाऱ्या वकिलाचं नाव. बदलापूर पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी पवार गटाचं आंदोलन. पालिकेत 1500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. पालिकेसमोर नोटा उधळत निषेध आंदोलन. मुंबादेवी विधानसभेत मनसेकडून व्यापाऱ्यांना तिळगुळ वाटत मकर संक्रांत साजरी. तिळगुळ घ्या आणि मराठीतच बोला, मनसेकडून आवाहन. पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी. नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्तांचं आवाहन. पुणे विद्यापीठ चौक शिवाजीनगर न्यायालयादरम्यान मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतुकीत बदल. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगाराला अटक. आरोपीवर 6 साखळी चोरीचे तर 3 वाहन चोरीचे गुन्हे असल्याचं स्पष्ट. मंत्री नितेश राणेंच्या आढावा बैठकीनंतर रत्नागिरीतील मत्स्य विभाग ॲक्शन मोडवर. LED लाईटनं मासेमारी करणाऱ्या 2 नौका मत्स्य विभागानं ताब्यात घेतल्या. भिवंडीच्या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी ग्रामपंचायत बाहेर ठिय्या. पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थांचं 36 तासांपासून आंदोलन. वाशिममध्ये नायलॉन मांजामुळे महावितरणचा कर्मचारी जखमी. नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. सोनू धोत्रे असं तरुणाचं नाव. तर गळ्याला गंभीर दुखापत झाल्यानं मृत्यू. नागपुरात महिला पोलीस कॉन्स्टेबल नायलॉन मांजामुळे जखमी. दुचाकीवरून येत असताना कॉन्स्टेबल शीतल खेडकरांच्या नाकाला दुखापत. नागपूरच्या हबीबनगर परिसरातील एका घरातून 145 मांजाची रीळ जप्त. नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एकाला अटक. 2,17,000चा मुद्देमाल जप्त. धुळ्यात महावितरणच्या धडक कारवाईत 40 लाख रुपयांची वीज चोरी उघड. शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणी पथकाकडून तपासणी. अहिल्यानगर शहरात पतंग उडवण्यावरून 2 गटात राडा. बालिका आश्रम परिसरात 2 गटात दगडफेक आणि चाकूने हाणामारी.
राड्यात 2 जण जखमी, पोलिसांनी जमाव पांगवला. अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीतील महिला कामगार आक्रमक, मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महिला कामगारांचा पोलीस कार्यालयावर ठिय्या. कंपनीतील अधिकाऱ्यांना शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये कापूस खरेदी केंद्रावर कापसाला योग्य भाव नाही, कापूस साठवून ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ, शासनाने कापसाला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारच्या कोळदा ते खेतिया महामार्गाची दुरवस्था, महामार्गाची दुरुस्ती करण्याची वाहनधारकांची मागणी. नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक वाढली, मात्र मिरची तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचण. नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घट झाल्यानं केळी पिकावर परिणाम होण्याची शक्यता, थंडीमुळे केळीला तडे पडू नये यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना सुरू. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरेगावात उत्तरेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराचा जीर्णोद्धार लवकर पूर्ण होऊ दे आणि महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, शिंदेंची देवाकडे प्रार्थना. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीच्या श्री खंडोबा गडावर मानाची सुपे येथील खैरे यांच्या काठीची शिखर भेट. मकर संक्रांतीनिमित्त पंचक्रोशीतील महिलांनी श्री खंडेरायाचं दर्शन घेत हळदी कुंकू लावून वाण लुटला. मकर संक्रांतीनिमित्त साईचरणी 5,73,000 रुपये किमतीची सोन्याची साखळी अर्पण, साई संस्थांकडून देणगीदार साई भक्ताचा सत्कार. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाचं उद्घाटन, देशभरासह विदेशातील पाहुणे संमेलनात सहभागी. अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून पतंग महोत्सवाचं आयोजन, बच्चे कंपनीसोबत तरुणांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला.